सध्या अशी कंडिशन आहे की म्हणजे सगळीकडे महापूर आलेला आहे. पाऊस अजून पण चालू आहे. थोडीशी जागा आमच्याकडे कोरडी आहे बघा. त्या दरवाजाच्या मागे जागा कोरडी आहे. बरोबर तिथे जाऊन बसतात. पण इतक्या इमानदार आहेत, मालकाचं घर नाही सोडलं. ही प्राण्यांमध्ये इमानदारी आहे. म्हणल्या का चला जाऊन निघून दुसरीकडे राहू कुठेतरी कोरड्या जागी, नाही तसं. ही जी चपाती खाते ना, ती ड्रेसिंगच्या खाली कपाटात जाऊन बसली होती. तर काय झालं आहे, आमच्याकडे हे जे आमच्या घराची जी अवस्था झाली आहे, ती सगळी मागच्या रानामुळे झाली आहे. मागच्या रानातल्या मालकाने काय केले, पाण्याची सोय केली नाही आहे. पाणी मोठा पाऊस आल्यावर बाहेर कुठून पाणी येणार. तर त्या तुकड्यातलं पाणी आम्ही सगळं पाणी आमच्या रानात घेतलं. जिथे आमच्या रानाला आज 8 दिवसात वापसा झाला असता, काहीतरी आम्ही लावलं, पेरलं असतं, उगवलं असतं, तिथे आता महिनाभर काही लावू शकत नाही. आणि त्यांनी काय केलं, त्यातनं एका तुकड्यातनं येत होतं, तर दुसरं तुरीच्या पण तुकड्यातलं पाणी आमच्याकडे काल बांध फोडला आणि लावून दिलं. विचार करण्याची गोष्ट आहे. त्यांना त्यांच्या तुरीचं पडले, पण आज आमच्या घराचं आम्ही 8 दिवस झालं कसं राहतोय ह्याचं पडलं नाही. शेजारी शेतकरी आला, तो आम्हाला भांडून गेला की तुम्ही आमच्या सोयाबीनमध्ये पाणी कसं सोडलं, आम्ही सोयाबीन कशी काढणार. पण कुणीही आमच्या घरात येऊन एकदा विचारलं नाही की तुमच्या घरात पाणी आहे, तुम्ही खाता कसं, राहता कसं, तुमच्याकडे मुलगा आहे तुमचा लहान, कसं काय. सुशिक्षित शेतकरी आहेत. म्हणजे विचार करा, आम्ही प्राण्यांना उपाशी मरून देत नाही आहे. जिथं कुठं बसले तिथं जाऊन तिथं हे करतोय, खावा हे करता. एवढं सगळं पाणी त्या मागच्या शेतातलं आहे. ह्या पाण्याचा आमचा काही एक संबंध नाही. फक्त आम्ही आमच्या रानात का सोडले की ते पाणी आमच्या घरात घुसायला लागले. मग मला सांगा, सध्या एकमेकाला मदत करायचे दिवस आहेत का एकमेकाचं कसं अजून जास्त नुकसान हे बघायचं. काल तो डायरेक्ट शेतकरी आला आणि आम्हाला म्हणतो की तुम्ही आमच्या खोड्या काढता. विचार करण्याची गोष्ट आहे.